नागपूर शहरात रात्रीच्या वेळी दुचाकीवर फिरून एकट्या महिलांना लक्ष्य करणाऱ्या एका विकृत आरोपीला प्रतापनगर पोलिसांनी अटक केली आहे। कार्तिक उर्फ खोमदेव फुलसिंग पटले असे या 28 वर्षीय आरोपीचे नाव असून तो MIDC परिसरातील रहिवासी आहे। फूड डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणारा हा आरोपी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत महिलांचा पाठलाग करायचा आणि त्यांच्या वाहनाला लात मारून त्यांना खाली पाडायचा। या प्रकारामुळे परिसरात दहशतीचे वातावरण होते। मात्र पोलिसांनी आता याच्या मुसक्या आवळल्या आहेत। 24 मार्च 2026 रोजी खामला परिसरात घडलेल्या एका घटनेनंतर पोलिसांनी हा तपास युद्ध पातळीवर सुरू केला होता। एका महिलेला दुचाकीवरून लात मारून खाली पाडल्यानंतर आरोपीने तिच्याशी अश्लील वर्तन केले होते। या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी विशेष पथक तयार केले आणि परिसरातील तब्बल 115 CCTV कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले। तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे MIDC परिसरात सापळा रचून आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या। त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या 2 दुचाकीही पोलिसांनी जप्त केल्या आहेत। या प्रकरणात पोलीस निरीक्षक चव्हाण यांच्याद्वारे दिलेल्या माहितीनुसार आरोपी कार्तिक पटले हा एकटा जाणाऱ्या महिलांना लक्ष्य करून त्यांच्या गाडीला लात मारून पाडायचा। त्याच्यावर यापूर्वीचे विनयभंगाचे 10 गुन्हे दाखल असून आतापर्यंत त्याने 11 महिलांना अशाच प्रकारे लक्ष्य केले आहे। पोलिसांनी त्याच्याकडून MH49 CR 8482 आणि MH 31 FV 5148 या क्रमांकाच्या 2 दुचाकी जप्त केल्या आहेत। पोलिसांनी महिलांना आवाहन केले आहे की अशा प्रकारच्या घटना घडल्यास कोणतीही भीती न बाळगता त्वरित तक्रार नोंदवावी, जेणेकरून गुन्हेगारांचे मनोबल वाढणार नाही। पोलिसांच्या या जलद कारवाईमुळे नागपुरातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला असला तरी आरोपी अटकेत असल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे। 25 ला घेतलेला होता। त्यावेळेस आमच्याकडे 3 ते 4 गुन्हे असे अनडिटेक्टेड होते, ज्यात मुलींना छेडखाण करणारा एक व्यक्ती होता। तसेच या आता 4 महिन्यापासून काही रात्री मुलींना छेडखानी करतोय म्हणून आम्हाला माहिती मिळत होती, पण विद्यार्थी मुली असल्याकारणाने ते कंप्लेंट द्यायला तयार होत नव्हत्या। त्यासाठी आम्ही डिकॉय बंदोबस्त पण लावलेला होता। एक आमची लेडीज PSI आणि महिला अंमलदार यांना सिव्हिल ड्रेसमध्ये टाकून आम्ही गाडीने डिकॉय बंदोबस्त लावलेला होता। तर एक व्यक्ती आमच्या पार्टीच्या हातातून निसटून गेलेला होता, पण त्याचं वर्णन आमच्याकडे होतं। त्याचप्रमाणे एक मागच्या महिन्यात एका महिलेने तक्रार केली की त्यांना रेडिसन ब्लू चौकपासून ते जैताळाकडे जाताना त्यांना छेडखानी केलेली आहे। त्याची आम्ही रिपोर्ट केली। त्यात आम्हाला तो नंबर प्राप्त झाला त्याच्या गाडीचा। त्या गाडीवरून ट्रेस केला असता आम्हाला एक खोमदेव उर्फ कार्तिक पटले नावाचा व्यक्ती आम्ही ताब्यात घेतला। त्याच्याकडून आम्ही जवळपास 10 गुन्हे उघडकीस आणलेले आहे, ज्यामध्ये अंबाझरी पोलीस स्टेशनचे 2 गुन्हे आहेत आणि बजाजनगरचे 2 गुन्हे आहेत, जे नव्यानं ज्याला अटक केल्यानंतर परत गुन्हे दाखल करण्यासाठी मुली समोर आलेल्या आहेत आणि MIDCचा एक गुन्हा आहे आमच्या पोलीस स्टेशन। आरोपी कार्तिक पटले सध्या पोलिसांच्या कोठडीत असून त्याच्याकडून अजून काही धक्कादायक गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे। पोलिसांनी महिलांना आवाहन केले आहे की सामाजिक दबावाला बळी न पडता अशा विकृतांविरुद्ध त्वरित आवाज उठवावा, जेणेकरून पोलिसांना कारवाई करणे सोपे जाईल। नागपूर पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे। मात्र अशा घटना भविष्यात टाळण्यासाठी प्रशासनासोबतच नागरिकांनीही सतर्क राहणे गरजेचे आहे। क्षितिजा देशमुख, लोकमत.com, नागपूर।